हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सांगली जिल्हा बँक आघाडीवर। बाळासाहेब होनमोरे। केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सहकार स्थापना दिन व सहकार सप्ताह मिरज तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला। दिनांक 21 जून 2026 ते 6 जुलै 2026 या कालावधीत देशभर सहकार मंत्रालय स्थापना दिन व सहकार सप्ताह साजरा केला। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये हा कार्यक्रम राबवला गेला। मिरज येथील या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे बोलत होते। केंद्र सरकारच्या बँकिंग संलग्न योजनेची माहिती देताना त्यांनी KYC, किसान क्रेडिट कार्ड, पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, PM AGP, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, बचत गटास व्यवसायासाठी कर्ज, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी लोन, केंद्र सरकारच्या सबसिडीच्या योजनाबरोबरच राज्य शासनाच्या व जिल्हा बँकेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक लोन, घर बांधण्यासाठी कर्ज, विविध उद्योग व्यवसायासाठी कर्ज, सहकार चळवळ आदी विषयावर मार्गदर्शन केले। यावेळी उपनिबंधक कार्यालय मिरजेचे प्रतिनिधी, जिल्हा बँकेचे प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन केले। जिल्हा बँकेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। यावेळी मेळाव्यास उपनिबंधक कार्यालय प्रतिनिधी मल्लेश कोळी, कृष्णकांत कोल्हेवाड, जिल्हा बँकेचे तालुका विभागीय अधिकारी रावसाहेब पाटील, विशेष वसुली अधिकारी सुनील तांदळे, शाखा अधिकारी रस्तुम जमादार, फील्ड ऑफिसर साजिद मुलानी यांच्यासह तालुक्यातील फील्ड ऑफिसर, सोसायटीचे सचिव, महिला माता भगिनी, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। खूप मोठी चळवळ आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर सहकाराचं जाळं सगळीकडे विणलेलं आहे। पण 5 वर्षाच्या पूर्वी केंद्र सरकारमध्ये वेगळं सहकार खातं नव्हतं, ते सहकार खातं आपल्या अमितभाई शहाने 5 वर्षापूर्वी निर्माण केलं। आणि त्या सहकार खात्याचे मंत्री सुद्धा अमितभाई शहाने, त्याने सहकार राज्यामध्ये नव्हे देशामध्ये खूप मोठी चळवळ निर्माण केली आणि सहकारच्या माध्यमातून महिला बचत गट असतील, शेतकरी गट असतील किंवा छोटे मोठे उद्योग असतील, खूप मोठी चळवळ निर्माण करून त्याला आर्थिक सक्षम करण्याचं ध्येय हे केंद्र शासनाच्या सहकार विभागाकडून केलं जातं। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं देशातील जिल्हा बँका जोडलेल्या आणि जिल्हा बँक या शेतकऱ्याशी जोडलेल्या आणि शेतकरी हे सर्व सेवा सोसायटी जोडले, हे सहकार शेतकरी महिला असतील, बचत गट असतील, उद्यम गटाच्या महिला असतील, तरुण उद्योजक असतील, त्याच्यातून सहकार सोसायटी, त्याच्यामध्ये फक्त सहकार सोसायटीच नाही, त्याच्यामध्ये सहकारमध्ये सगळा जे DPR ऑफिसमध्ये नोंदणी होणाऱ्या आमच्या संस्था असतील, तालुक्याच्या AR ऑफिसमध्ये सहकार असतील, त्याच्या साखर कारखाने, दूध गिरण्या, छोट्या मोठ्या सहकारी संस्था, दूध संस्था, हे सहकारमध्ये हे येत असताना जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही खूप मोठं उद्योग निर्माण करण्यासाठी या सहकार सप्ताहामध्ये प्रयत्न केला। संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार सप्ताह साजरा केला। आज या सहकार सप्ताहाचा समारोप जरी असेल तरी सहकार सप्ताहामध्ये आमच्या बँकेमार्फत केलेल्या योजना आणि नवीन धोरण, केंद्र शासनाचं धोरण, राज्य शासनाचं धोरण हे काय आहे ते सांगण्याचा आपण प्रयत्न केला। या धोरणामध्ये आता आमच्या अधिकारी सांगितलं, बचत गटाला कर्ज देतो, सहकारमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या पेन्शन योजना आहेत त्याला आपण माहिती देतो। त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला महिलांना उद्योग निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये महिलांच्या उद्योगासाठी सहकार संस्था स्थापन करणे, सहकारी दूध संस्था स्थापन करणे आणि सहकारी दूध संस्था स्थापन केल्यानंतर सुद्धा त्याला वेगवेगळा बाय प्रोडक्ट, दुधापासून बाय प्रोडक्ट होतात, त्या बाय प्रोडक्टला सुद्धा आपण जिल्हा बँकेवर मदत करतो। या दृष्टीनं शेतकऱ्यांच्यासाठी सगळ्यांसाठी ही योजना केलेली आहे।
जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक लोन दिलं जातं. जिल्हा बँकेच्या माध्यमातून घर करण्यासाठी असतं. जिल्हा बँकेच्या मधून घर कर्ज दिलं जातं. जिल्हा माध्यमातून खूप मोठे उद्योग निर्माण करण्यासाठी दिलं जातं. आज सहकार चळवळ अत्यंत गरजेचे आहे. सहकार चळवळ टिकली पाहिजे आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता झाली पाहिजे हा सांगण्याचा आमचा हेतू आहे. जिल्हा बँक त्या दृष्टीने काम करते. भविष्य काळामध्ये सुद्धा सहकारच्या माध्यमातून आपण मोठ्या उद्योग निर्माण करावे. कुठल्याही अडचणी आले तर आमच्यासारखे जिल्हा बँक संचालक असतील, आमचे बँकेचे अधिकारी असतील, शाखा अधिकारी असतील आणि सर्वात महत्त्वाचं खाली खालच्या लेवलला काम करणारे आमचे सहकार सोसायटीचे सचिव, सहकार सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि फील्ड ऑफिसर काम करतात. त्याचा लाभ घ्यावा असंच मी सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करतो. आणि हा कार्यक्रमाला इथं आम्हाला बोलवलं, 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि मी 2 मिनिटं थांबतो. जय हिंद. त्याच्या माध्यमातून आपण पूर्ण देशामध्ये एका व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कुठेही आणि विधीनं 1 मिनिटामध्ये पैसे पाठवू शकतो. तुम्हाला हे माहिती आहे का की 5 लाखाचं विमा संरक्षण रिझर्व्ह बँकेने दिलेलं आहे. ज्या बँका रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली काम करत आहेत त्यांना आता समजा एखादा ग्राहक आहे, त्यांनी 5 लाख रुपयाची पावती ठेवलेली आहे, बरोबर. तर समजा आता बँक कशी चालली आहे, काय चाललंय हे प्रत्येक ग्राहकाला माहित नसतंय. जरी एखादी बँक अडचणीत आली, बुडाली, तरी सुद्धा रिझर्व्ह बँकेने त्याचे पैसे परत करण्याचे आम्ही 5 लाख आपण घेतलेले. मग आपण काय करतो, माझ्याकडे 25 लाख आले, आपण स्वतःच्या नावावर 25 लाख रुपये ठेवतो. असं न करता एका व्यक्तीसाठी, एका ग्राहकासाठी 5 लाख जर विमा संरक्षण असेल तर आपण त्यावेळी आपलं नॉलेज वापरलं पाहिजे, डोकं चालवलं पाहिजे की 5 व्यक्तीच्या नावावर 5-5 लाख ठेवले की बँक चालू दे, नाही चालू दे, बुडू दे, काही होऊ दे, त्यांना प्रत्येक तुमचे 25 लाख आणि 25 लाख परत मिळतील. ह्या बेसिक गोष्टी आहेत. आता तुम्हाला माहित नसेल, आमच्या बँकेच्या मार्फत ATM सुविधा आहे. ATM मध्ये काय होतं की बँकेला सुट्टी असताना आपल्याला बँकेच्या सुट्टी दिवशी पैसे काढता येतात. SMS सुविधा उपलब्ध आहे. आपण पैसे काढले किंवा इतरांनी आपले कोणी पैसे काढले तर आपल्याला इमिजिएट आपल्याला SMS च्या माध्यमातून आपल्याला समजतंय. दुसरी गोष्ट आपल्याकडे लॉकर सुविधा आहे. तुम्हाला माहिती आहे, बरेच आता बघितलं, बऱ्याच तुम्ही न्यूजपेपरला बातम्या ऐकता की घर फोडलं, चोरी झाली, हे झाली. लॉकर सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे, कमी, आणि त्याचं भाडं सुद्धा म्हणजे क्वचित आहे, जास्त घेत नाही आम्ही. त्यामुळं तुम्ही त्या लॉकर सुविधेचा पण भाग म्हणजे सहभागी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की महत्वाची गोष्ट, आमच्या बँकेमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत खातं उघडत असताना आपण 500 रुपयावरती खातं उघडतो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हेच जर तुम्ही SBI मध्ये जावा, सारस्वत बँकेत जावा, HDFC मध्ये जावा, तिथं माहिती घ्या, 5 आणि 5-5 हजार किंवा 10-10 हजार रुपये भरल्याशिवाय तुमचं खातं उघडलं जात नाही. म्हणजे मला काय सांगायचं आहे, आपल्याला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ग्राहकांसाठी किती हे आहे, म्हणजे काय म्हणते, किती चांगल्या प्रकारे सवलत देते आणि तुम्ही त्या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे. काय होतंय, 4 पैसे आले की माणूस काय करतो, चांगल्या बँकेत म्हणत ते SBI मध्ये, HDFC मध्ये ठेवतो आणि परत आमच्याकडे काय किरकोळ काम असलं तर येतो. असं नाही. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आता टोटल 12,000 कोटीच्या ठेवी आहेत. त्यामुळं सगळ्यांनी मॅक्झिमम आमच्याकडे खाते उघडून सगळ्या सुविधांचा लाभ घ्यावा आणि तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि विशेष करून आमच्या बँकेचे संचालक हे वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो आणि कार्यक्रम संपवतो. स्टार 1 मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता.